मंडळी, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी चालू असतानाच पुण्याच्या राजकारणात अचानक वादळ उठलाय. प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या एका घोषणेनं संपूर्ण शहरात राजकीय खळबळ उडवली. बॅनर लागले, कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाले, पण त्याच वेळी सोशल मीडियावर आरोपांची, जुन्या विधानांची आणि टीकेची लाट उसळली. काही तासातच उमेदवार असलेलं नाव ट्रेंडमध्ये आलं, पण प्रचारासाठी नव्हे तर विरोधासाठी. पोस्ट, व्हिडिओ, स्क्रीनशॉट आणि ट्रोलिंगच्या फेऱ्या सुरू झाल्या. विरोधक मैदानात उतरलेच, पण धक्कादायक बाब म्हणजे पक्षातीलच कार्यकर्ते उघडपणे उमेदवारी विरोधात उभे राहिले. राजकीय निर्णय घेणाऱ्या बंद दरवाजांआड चर्चा सुरू झाल्या आणि चित्र पूर्णपणे बदललं. परिणामी पत्रकार परिषद घेत भावनिक होऊन पूजा जाधव त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा करतात आणि भाजपच्या एका उमेदवारीचा शेवट होतो. ही घटना केवळ एका कार्यकर्त्याची राजकीय माघार नव्हती, तर तो होता सोशल मीडियाच्या डिजिटल कोर्टानं दिलेला निकाल. पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेचा उघड पुरावा आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवर उठवलेलं गंभीर प्रश्नचिन्ह. त्यामुळेच उमेदवारी अर्ज मागे घेणारी पूजा जाधव नेमकी कोण आहे? तिनं अर्ज मागे घेण्यामागचं कारण काय आहे? आणि या एका निर्णयामुळे भाजपला पुणे महापालिका निवडणुकीत किती मोठा राजकीय फटका बसू शकतो याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा जाधव यांची उमेदवारी जाहीर केली आणि सुरुवातीला हा निर्णय सामान्य कार्यकर्त्याला संधी म्हणून मांडण्याचा प्रयत्न झाला. पण ही प्रतिमा फार काळ टिकली नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासात सोशल मीडियावर जुने व्हिडिओ, पोस्ट आणि विधानांचा पाऊस पडू लागला. पहलगाम हल्ल्यानंतर पूजा जाधव यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेचे संदर्भ पुन्हा समोर आले आणि पूजा जाधव यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. विशेष म्हणजे या मुद्द्यांवरून टीका केवळ विरोधकांकडूनच होत नव्हती, तर भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांकडूनही टीका होऊ लागली. ही उमेदवारी पक्षाच्या विचारधारेला साजेशी नाही, असा सूर उघडपणे व्यक्त केला गेला. सोशल मीडिया हेच न्यायालय बनलं आणि तिथेच निकालही लागला. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पक्षातीलच कार्यकर्त्यांचा उघड विरोध. अनेक वर्ष मैदानात काम करणारे, संघटनात्मक पार्श्वभूमी असलेले कार्यकर्ते बाजूला राहिले आणि एका वादग्रस्त पार्श्वभूमीच्या उमेदवाराला तिकीट दिलं गेलं, ही भावना त्यांना आतून खदखदत होती. त्यामुळेच उमेदवारी विरोधात एक प्रकारची मोहीमच उघडली गेली. ही आमची उमेदवारी नाही, असा स्पष्ट संदेश वरच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आला. त्यामुळे भाजप नेतृत्व अडचणीत आलं. एकीकडे उमेदवार बदलल्यास पक्षाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न, तर दुसरीकडे न बदलल्यास कार्यकर्त्यांचा रोष. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वानं या सगळ्या प्रकरणावर शांत राहणंच सोयीचं समजलं. मात्र सोशल मीडियावरचा विरोध आणि पक्षातला असंतोष यामुळे पूजा जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण त्यांच्या या अर्ज मागे घेण्यानं भाजप पुन्हा अडचणीत आलं. खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपमधला अंतर्गत असंतोष उघड्यावर आलाय. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या विरोधात उभे राहिले. अशात पूजा जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयाने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात पूजा जाधव या नावाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असताना देखील उमेदवारी मागे घेणाऱ्या पूजा जाधव कोण आहेत हेही पाहूयात. तर बघा मंडळी, पूजा जाधव यांचा जन्म बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाला कोणताही राजकीय वारसा नाही. पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लहान वयापासूनच त्या सामाजिक कामांमध्ये सक्रिय होत्या. वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समितीच्या कामात सहभागी होत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम सुरू केलं. त्या काळात आंदोलनं, मोर्चे आणि संघर्ष यांचा त्यांना अनुभव आला. शेतकरी आंदोलनांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलीस कारवाई, पोलीस ठाण्यात तासनतास थांबणं, न्यायालयीन प्रक्रिया हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं. आर्थिक अडचणी असतानाही न्यायालयीन लढाया त्यांना लढाव्या लागल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. या काळात महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कारखानदारांविरोधातील संघर्ष यामध्ये त्या सक्रिय राहिल्या. छत्रपती संभाजीराजांच्या मराठा क्रांती मोर्चाच्या काळात धनंजय जाधव यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे ओळखीचं रूपांतर लग्नात झालं आणि लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या आणि त्यांनी प्रभाग पातळीवर काम सुरू केलं. दरम्यान लग्नानंतर काही दिवसातच त्या काश्मीरला गेल्या असताना तिथे दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी त्यांनी दिलेली तात्काळ प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. नंतरच्या काळात या प्रतिक्रियेचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला गेला. पूजा जाधव यांच्या मते त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेबद्दलची परिस्थिती स्पष्ट केली होती, मात्र ती बाब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाही. मात्र आता सगळं वातावरण शांत झालं होतं. त्यातच पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 साठी तयारी सुरू असताना त्यांचं नाव उमेदवार म्हणून पुढे आलं आणि त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
जुन्या विधानांपासून ते व्हायरल व्हिडिओपर्यंत अनेक मुद्दे पुन्हा चर्चेत आले. ही टीका केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर पक्षातील काही कार्यकर्त्यांकडूनही होत असल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर पूजा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. विरोधकांकडून षडयंत्र झाल्याचा आरोप त्यांनी केला तर आपण पक्षाच्या विचारधारेशी बांधील असल्याचंही सांगितलं. सोबतच आपण हिंदू असून हिंदुत्वासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि याआधी झालेल्या चुकांबद्दल माफी मागितली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. आपल्या पतीच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर झालेल्या परिणामांबद्दलही भाष्य केलं. अखेरीस या निवडणुकीतील सर्व अर्ज मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मंडळी, खरं तर पूजा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही घटना वरवर पाहता संपल्यासारखी वाटते. पण राजकीय वास्तवात हा विषय इथेच थांबणारा नाहीये. कारण हा निर्णय एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर त्यातून भाजपच्या अंतर्गत व्यवस्थेतील ताणतणाव, निर्णय प्रक्रियेतील घाई आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता उघडपणे समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशी परिस्थिती कोणत्याही पक्षासाठी सोयीची नसते आणि भाजपसाठीही ती अपवाद नाही. उमेदवारी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ती मागे घ्यावी लागणं, यामुळे पक्षाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराची पार्श्वभूमी, आधीची विधानं आणि सोशल मीडियावरील प्रतिमा याची पुरेशी तपासणी झाली होती का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. त्यामुळे पक्ष उमेदवारी देताना विचारपूर्वक उमेदवारी देत नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच उघडपणे उमेदवारी विरोधात भूमिका घेतली. मैदानात राबणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. हे चित्र समोर आलं. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांचा उत्साह, विश्वास आणि एकजूट ही पक्षाची मोठी ताकद असते. पण इथेच जर थेट नाराजी निर्माण झाली तर त्याचा परिणाम हा प्रचार यंत्रणेवर आणि मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या संदेशावर होतो. सोशल मीडियावरून झालेल्या दबावामुळे निर्णय बदलल्याचा संदेश गेला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. भविष्यात कोणत्याही उमेदवाराविरोधात संघटित मोहीम उघडली गेली तर पक्ष नेतृत्व पुन्हा अशाच कात्रीत सापडू शकतं. राजकारणात सोशल मीडियाचा प्रभाव वाढतोय, पण तोच अंतिम निर्णय देणारा घटक ठरतोय का, हा प्रश्न या घटनेमुळे अधिक ठळक झालाय. पुण्यासारख्या शहरी आणि सुशिक्षित मतदारसंघात भाजपची प्रतिमा नेहमीच शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पक्षाची राहिली आहे. मात्र या घटनेमुळे गोंधळलेली आणि दबावाखाली घेतलेली निर्णय प्रक्रिया अशी प्रतिमा तयार होण्याचा धोका निर्माण झालाय. विरोधकांना हा मुद्दा मिळू शकतो आणि त्याचा वापर निवडणूक प्रचारात होऊ शकतो. त्यामुळे पूजा जाधव यांची उमेदवारी आणि त्यानंतरची माघार ही घटना एका वॉर्डपुरती मर्यादित नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत अशा एका घटनेचा परिणाम फक्त एका उमेदवारीपुरता राहत नाही, तर तो संपूर्ण पक्षाच्या विश्वासार्हतेवर आणि संघटनात्मक ताकदीवर उमटतो. एकंदरीत या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.